Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज, वसा जनसेवेचा. माजी आमदार विजयराज शिंदे यांना आमदार करणे ही माझ्या वैयक्तिक व राजकीय आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचे वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये केले आहे. आमदार संजय गायकवाड व माजी आमदार विजयराज शिंदे यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याची दोघेही संधी सोडत नाहीत. नुकतीच आमदार संजय गायकवाड यांची एका वृत्तवाहिनीने मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये तुमच्या राजकीय किंवा वैयक्तिक आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती असा त्यांना प्रश्न विचारण्यात आला. दरम्यान विजयराज शिंदे यांना आमदार करणे माझी सर्वात मोठी चूक असल्याचे गायकवाड म्हणाले. शिंदे हे गुरव समाजाचे होते. त्यावेळी मराठा समाजाला तिकीट द्यायचे होते, परंतु बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला जात शिकवली नाही, त्यामुळे आम्ही शिंदे यांना तिकीट द्यायला लावले. पुढे मात्र पक्षात कोणी मोठे होऊ नये म्हणून शिंदे यांनी 6 महिन्यातच माझा सफाई करणे सुरू केले. त्यांना कुणी प्रतिस्पर्धी पाहिजे नव्हता, म्हणून मला तडीपार करणे, MPDA कारवाई करणे, माझे 94 वर्षाच्या आईवर 307चा गुन्हा दाखल करणे, पत्नीवर अॅट्रॉसिटी दाखल करणे, अल्पवयीन मुलावर गुन्हे दाखल करणे असा उद्योग विजयराज शिंदे यांनी त्यावेळी केला. त्यांना मी कुठेच नको होतो असा खळबळजनक आरोप गायकवाड यांनी केला. पुढे ते म्हणाले की मी ज्या पक्षात गेलो त्या पक्षातील कार्यकर्त्यांना खरेदी करण्याचे काम शिंदे यांनी केलं आहे. मी मात्र पक्षात अनेक लोकांना घेतो, कोणी जड जाईल याची मला पर्वा नाही. ज्या दिवशी लोकांच्या कामाच्या लायकीचं राहिलो नाही त्या दिवशी लोक मला आपोआप घरी बसवतील असेही मत गायकवाड यांनी या मुलाखतीत व्यक्त केले. बरं, तुमचा म्हणजे खूप अनुभव आहे तुम्हाला राजकारणातला. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती आहे की जी आताही तुम्हाला भावते कधी कधी? विजयराज शिंदेला आमदार करणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. काय काय? माझी आमदार विजयराज शिंदेला आमदार करणं हीच माझी सगळ्यात राजकारणातली मोठी चूक होती. अच्छा, वैयक्तिक आयुष्यातील जर विचार केला तर तीच चूक होती माझी, त्याला आमदार करणे. अच्छा, म्हणजे मी सहज कोणालाही विश्वास टाकून मोठं करायचो. कशामुळे म्हणजे काय? त्यावेळेला त्याला तो गुरव समाजात होता, तिकीट मराठा समाजाला द्यायचं होतं. आम्ही सांगितलं की बाळासाहेबांनी आम्हाला जात शिकवली नाही, तुम्ही याला तिकीट द्या. आणि त्याला तिकीट दिल्यानंतर 6 महिन्यानंतर त्याने माझा सफाई चालू केला. अच्छा, तीच माझी जीवनातली सर्वात मोठी चूक आहे. म्हणजे कसं झालं ते? त्याला वाटलं हा भविष्यात आपला प्रतिस्पर्धी होणार आहे, याला खतम केलं पाहिजे. मग मला तडीपार करणे, माझ्यावर MPDA लावणे, माझ्या आईची 94 वर्षाच्या आईवर 307 दाखल करणे, पत्नीवर अॅट्रॉसिटी दाखल करणे, माझ्या अल्पवयीन मुलांवर 304 गुन्हे दाखल करणे. वेळोवेळी म्हणजे मी कुठेच नको त्याचा प्रतिस्पर्धी भविष्यात हा त्याला माहिती हा येणार आहे. पण मी ज्या पक्षात गेलो मग त्या पक्षाच्या लोकांना खरेदी करून घ्यायचं, असे सगळे विषय झाले. म्हणजे अतिविश्वासामुळे अतिविश्वास ठेवला मी आणि अनेकावर ठेवला. त्याच्यातून काय शिकलेत मग आता तुम्ही? मी शिकलो जरी असं मी शिकलो हेच, पण मी तरी माझा विश्वास ठेवणं बंद केलं नाही. मी आता माझ्या पक्षात इतके लोक घेतो, कोणी म्हणतं याला कशाला घेता, जड जाईल, मी परवा करत नाही. माझं असं म्हणणं आहे की जर मी चुकलेल, मी लोकांच्या ज्या दिवशी कामाच्या लायकीचं राहणारे लोक आपोआप मला घरी बसवतील.